सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळचे 7 वाजलेत. आता जेवणाची तयारी करायची आहे. विचार करते काय करूया. तर म्हटलं चला आज चिकोल्या बनवूया. तर चिकोल्या मी कशा प्रकारे बनवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पण अशा एकदा बनवून बघा. खूप छान लागतात आणि लवकर होतात. काही जास्त सामानाची गरज नाही आणि खूप छान टेस्टी बनतात. आणि दुसऱ्या दिवशी राहिल्यात तरी पण आपण गरम करून खाऊ शकतो आणि त्याची टेस्ट काही बदलत नाही. खूप छान बनतात त्या. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे डेली ब्लॉग बघण्यासाठी. मोठा मुलगा संध्याकाळी 7 वाजता कामावरून आला, पण तो सकाळी गेलेला. तर म्हटलं चला गरम गरम कॉफी करूया. तर मी कॉफी अशा प्रकारे पिते कारण साखर आणि दूध घालून मला कॉफी आवडत नाही. तर मी काय करते, कॉफी ना थोडीशी कपामध्ये टाकते. अर्धा चम्मच, छोटा चम्मच ठेवलेला आहे. तर तो चम्मच घेते आणि अर्धा चम्मच कॉफी कपामध्ये टाकते आणि पाणी गरम करायला ठेवते. त्यानंतर पाण्याला उकळी आली ना की मग ते मी पाणी कपामध्ये टाकते आणि मग चमच्याने ती कॉफी ना मिक्स करते. तर अशा प्रकारे ना मला कॉफी आवडते. साखर टाकून मी कॉफी कधीच पित नाही आणि दूधची कॉफी तर मला नाही आवडत. ही कॉफी खूप छान लागते. याच्यामध्ये साखर नसली ना तरीही कॉफीचा टेस्ट खूप छान येतो. म्हणजे माझं डोकं दुखत होतं तर म्हटलं चला कॉफी पिऊया. तर कॉफी जर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडीशी शिजवली ना आणि ते घेतली तर डोक्याला खरंच आराम पडतं, डोकं बसतं कॉफी पिल्याने. तर अशा प्रकारे मी 2 कप कॉफी बनवली. आता बघूया, मुलगा आला आहे तर त्याला देते 1 कप आणि 1 कप मी घेते. मी गेलेली त्याच्याकडे, त्याला झोप लागली कारण सकाळी 5 वाजता उठलेला ना तो कामावर जाण्यासाठी. तर तो झोपलेला. नंतर 5 मिनिटांनी 2 नंबरचा मुलगा आला. तर मग 1 कप कॉफी जी होती मग मी ती त्याला दिली आणि 1 कप मी घेतली आणि 2 वाटी डाळ शिजायला घालते कुकरामध्ये. भाजी बनवायचं टेन्शन असेल ना की भाजी काय बनवायची तर त्याच्यापेक्षा ना तुम्ही चिकोल्या बनवल्यात ना की भाजीचं पण टेन्शन मिटतं. याच्यामध्ये हिरवी मिरची म्हणा किंवा लाल मिरची जेवढी तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे टमॅटो घालून अशा प्रकारे छान अशा चिकोल्या बनतात आणि मग काय त्या आपल्याला भाजीची गरज नाही. तर 2 मुलं यायची बाकी आहेत अजून कामावरून. मोठा मुलगा आला आणि छोटा मुलगा कुरिअरचं काम करायला गेला. पण आज सकाळपासून खूप पाऊस होता ना त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला कुरिअरचं हे करायसाठी. संध्याकाळ झाली तरी पण काही जास्त गेले नाहीत त्याचे कुरिअर. तर बोलत होता कोणी घरी असते कोणी नसते, मग त्याच्यामुळे काय कुरिअर वापस येतात. आणि पाऊस पण सकाळपासून खूप पाऊस होता. तर आता 2 नंबरचा मुलगा अजून यायचा बाकी आहे. आलेला घरी, कॉफी पिला आणि परत गेला. त्याला बाहेर थोडं काम होतं तर म्हटलं मग मी तोपर्यंत जेवण बनवून घेते. तर आता बघा मी कणिक भिजवायला घेतली. तर याच्यामध्ये ना मी लाल मिरची घातली, हळद, मीठ आणि अशा प्रकारे चांगलं कोथिंबीर, खूप सारं कोथिंबीर होतं. तर ते मी असं मस्त व्यवस्थित तोडलं, धुवून घेतलं आणि बारीक कापून त्याच्यामध्ये टाकलं. तर म्हटलं अशा प्रकारे व्यवस्थित छान आपण कणकेचा आटा भिजून घेऊया आणि याच्यामध्ये तिखट टाकलं ना की मग नंतर आपल्याला डाळीमध्ये ना जास्त तिखट टाकायची गरज लागत नाही. तर अशा प्रकारे बघा छानपैकी माझा चिकोल्याचा आटा तयार झाला. तर आपण बनवू शकतो, म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या करून त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर असे गोल गोल बनवूनसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. नाहीतर मग असे आपण जसे शंकरपाळे बनवतो त्याप्रमाणे त्याचा तशा प्रकारे कापून पण आपण असे टाकू शकतो डाळीमध्ये. तर डाळ शिजून झालेली आहे आणि म्हटलं त्याला चला अशी रईने आटून घेऊया कारण मग एकसारखी बारीक होऊन जाते ते रईनं आटले की. नाहीतर मग ते काय होतं, दाणे दाणे तसेच्या तसेच राहतात. आणि चिकोल्याला कसं पाणी जास्त पाहिजे कारण ते शिजल्यानंतर पण, थंड झाल्यानंतर पण मग ते घट्ट होतात. मग त्याच्यासाठी ना डाळीमध्ये ना जास्त पाणी टाकायचं. तर मग मी आधीच टमॅटो कापून ठेवलेलं बारीक आणि नंतर मग त्याच्यामध्ये म्हटलं कढईत केल्यापेक्षा, कारण कढईमध्ये बसणार नव्हतं तर जलमरच्या गंजामध्येच करायला घेतले. थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं
आणि कढीपत्ता टाकते. लसण नाही टाकत, कारण छोटा मुलगा लवकर लसण खात नाही. जर मसाल्यामध्ये जर लसण काढला ना बारीक, तर मग तो खाते. नाहीतर मग असा जर टाकला ना तुकडे करून लसणाचे, तर मग तो लवकर खात नाही. म्हणते आई लसण नको टाकत जाऊ. मग अशा प्रकारे लसण काही टाकला नाही मी ना. थोडीशी हळद टाकली, कारण तुरीच्या डाळीमध्ये शिजवताना मी हळद आणि तेल टाकलेलं. तर मग आता मी थोडीशी हळद टाकली आणि टमॅटो बारीक कापून घेतलेले. तर आता बघा त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलं आणि मग हे बघा अख्ख्या लाल मिरच्या टाकते 2-4. छान लागतं लाल मिरच्यांनी तुरीची डाळ आणि बारीक टमॅटो. तर अशा प्रकारे टाकलं ना की व्यवस्थित मसाला तो होऊ द्यायचा आणि मग त्याच्यानंतर तुरीची डाळ टाकायची. तर हे बघा त्या दिवशी मार्केटमध्ये गेलेली, तर 2 किलो टमाटे आणून ठेवले, कारण टमॅटो प्रत्येक भाजीला लागते. बटाटे, टमाटे आणि त्या दिवशी शेवग्याच्या शेंगा, शिमला मिरची अशा प्रकारे भाजी घेऊन आलेली मी मार्केटमध्ये. आता का पाऊस चालू असला ना की सारखं बाहेर जायला कंटाळा येतो. मग 4-5 दिवसाचा भाजीपाला आणला ना की मग तो व्यवस्थित फ्रीजमध्ये राहते. आता मिरच्या संपल्यात, हिरव्या मिरच्या आणायच्या आहेत. मी अर्धा किलो 1 किलो मिरची आणून ठेवते हिरवी, आणि मग ते थोडी थोडी वापरली की आता झालेत 8 दिवस झालेत मिरचीला आणून ठेवलेली. तर आता आणायची आहे मिरची. तर अशा प्रकारे तुरीची डाळ फोडणी दिली आणि त्याच्यातमध्ये चवीनुसार मीठ टाकते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतात त्याची पण कमेंट करत जावा. आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं ना की मला एक आनंद मिळतो की नाही माझे व्हिडिओ बघतात, आवडतात आणि सपोर्ट करा चॅनलला. तर अशा प्रकारे मग मी काय केलं, गोल गोल अशा पुऱ्याच केल्या त्याच्या. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित पहिले मोठी पुरी मी करून घेतली आणि नंतर मग ग्लास आणि त्याच्या मधोमध हे करून, म्हणजे मग काय होतं एकसारखे आपल्या तशा चिकोल्या तयार होतात. तर तुम्ही अशा पण करू शकतात, नाही तर छोटे छोटे रोडगे बनवून सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. अलग प्रकारचे 3-4 प्रकारचे आपण चिकोल्या बनवू शकतो. तर हे बघा माझ्या अशा प्रकारे चिकोल्या तयार झाल्या आणि खूप छान लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की बनवा. 10 मिनटात आपली ही रेसिपी तयार होते आणि खायला पण खूप छान लागते. आणि तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि याला तुमच्या भाषेत काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्या भाषेमध्ये याला चिकोल्या म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्या संध्याकाळच्या चिकोल्या तयार झाल्या जेवणासाठी. झटपट जेवण, 10 मिनिटात चिकोल्या तयार आणि खूप छान लागतात. आणि मी तर मला आमच्या घरात सर्वांनाच आवडतात चिकोल्या. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला मग, बाय.